नोकरी, पैसा आणि स्वामींचे मार्गदर्शन. मित्रांनो, आजच्या काळात सर्वात जास्त चिंता कोणत्या गोष्टीची असेल तर ती म्हणजे नोकरी आणि पैसा. कुणाला नोकरी मिळत नाही, कुणाची नोकरी टिकत नाही, कुणाचा व्यवसाय चालत नाही, तर कुणी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. अशा वेळी मनात अनेक प्रश्न येतात. माझं नशीबच खराब आहे का? माझे प्रयत्न कमी पडत आहेत का? माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार? आणि तेव्हाच आपल्याला आठवतात श्री स्वामी समर्थ. पण मित्रांनो, स्वामी फक्त चमत्कार करण्यासाठी नाहीत, ते योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. नोकरी मिळत नाही तेव्हा स्वामी काय सांगतात? अनेक लोक एक दोन ठिकाणी नकार मिळाला की खचून जातात, स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण स्वामी जणू आपल्याला सांगतात, नकार म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या संधीची तयारी आहे. प्रत्येक नकार आपल्याला काहीतरी शिकवतो. कुठे सुधारणा करायची, कुठे मेहनत वाढवायची, कुठे संयम ठेवायचा, हे समजतं. म्हणून नोकरी मिळत नसेल तर निराश होऊ नका. कौशल्य वाढवा, नवीन गोष्टी शिका, प्रयत्न सुरू ठेवा आणि श्रद्धा सोडू नका. पैसा का महत्त्वाचा आहे? स्वामींनी कधीही पैशाचा तिरस्कार केला नाही, कारण पैसा जीवनासाठी आवश्यक आहे. पण त्यांनी पैशाचा गुलाम होऊ नका असं सांगितलं. पैसा कमवा पण प्रामाणिकपणे, यश मिळवा पण अहंकार नको, संपत्ती मिळवा पण माणुसकी हरवू नका. स्वामींचा पैशाबद्दलचा संदेश. स्वामी सांगतात, कष्टाशिवाय मिळालेली गोष्ट जास्त काळ टिकत नाही. आज अनेक लोक शॉर्टकट शोधतात, लवकर श्रीमंत होण्याचे मार्ग शोधतात, पण स्वामींचा मार्ग वेगळा आहे. मेहनत, सत्य, संयम आणि प्रामाणिकपणा. हा मार्ग थोडा कठीण असतो पण टिकाऊ असतो. कर्जात असाल तर कर्ज फक्त खिशावर नाही तर मनावरही ओझं बनतं. रात्री झोप लागत नाही, भविष्याची भीती वाटते. अशा वेळी स्वामींचा संदेश आहे, घाबरू नकोस, समस्येकडे पाहून बघू नकोस, उपाय शोध, खर्चावर नियंत्रण ठेवा, कामाच्या नवीन संधी शोधा, कौशल्य वाढवा आणि दररोज सकारात्मक विचार करा. एक प्रेरणादायी कथा. एक तरुण अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. घरची परिस्थिती कठीण होती. तो रोज स्वामींच्या फोटोंसमोर बसून प्रार्थना करायचा. पण फक्त प्रार्थना करून थांबत नव्हता. रोज नवीन अर्ज करायचा, नवीन कौशल्य शिकायचा, स्वतःला सुधारायचा. एक दिवस त्याला नोकरी मिळाली. त्याने स्वामींचे आभार मानले. पण त्याला एक गोष्ट समजली, स्वामींनी नोकरी हातात आणून दिली नाही, पण प्रयत्न करण्याची ताकद दिली. आणि तीच खरी कृपा होती. स्वामींच्या मार्गदर्शनाची 5 सूत्रे. 1. प्रयत्न कधीही थांबवू नका. 2. नकाराला घाबरू नका. 3. प्रामाणिकपणे पैसा कमवा. 4. संयम ठेवा, घाई करू नका. 5. श्रद्धा आणि आत्मविश्वास जपा. सर्वात मोठी संपत्ती कोणती? मित्रांनो, बँकेतला पैसा संपुष्टात येऊ शकतो, व्यवसायात तोटा होऊ शकतो, नोकरी जाऊ शकते, पण 3 गोष्टी कधीच हरवू देऊ नका. तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास आणि स्वामींवरील श्रद्धा. कारण या 3 गोष्टी असतील तर पुन्हा उभं राहणं शक्य होतं. शेवटचा संदेश. आज जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा पैशांच्या अडचणीत असाल तर निराश होऊ नका. कदाचित तुमची परीक्षा सुरू असेल, पण परीक्षा कायमची नसते. तुमचं काम आहे प्रयत्न करत राहणं आणि उरलेलं स्वामींवर सोपवणं. कारण स्वामी समर्थ जणू आपल्याला सांगतात, कर्म करत राहा, संयम ठेवा, योग्य वेळ येत आहे. आणि मग मनात एकच आवाज घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.